संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागविणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करते आहे। सध्या उल्हास नदीमध्ये अनेक नाल्यांचं पाणी थेट सोडलं जातं, त्यामुळे पाण्याच्या दूषितपणामुळे वाढ झाली आहे। यावरच आता समाजसेवक हर्षद भोपी यांनी आवाज उठवलाय। बदलापुरातील सर्व नाले थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याने या वाढत्या प्रदूषणामुळे जलपर्णीचा विस्तार देखील वाढला आहे। इतरही अनेक शहरांमधून उल्हास नदी वाहते आणि याच उल्हास नदीच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवली जाते। परंतु हीच उल्हास नदी बदलापुरात मात्र प्रदूषित होते। त्यामुळे स्थानिक पालिका प्रशासनाने यावर काहीतरी उपाय करावे अशी मागणी हर्षद भोपी यांनी केली आहे। नदीचे पाणी प्रदूषित होत असल्यामुळे आरोग्याचाही प्रश्न उद्भवतो। यातच अगोदर थेट शहरातील इतर नाल्यांचे पाणी उल्हास नदीला येऊन भेटत होते, परंतु आता याच नाल्यांचा प्रवाह बदलण्यात आला असल्याचंही हर्षद भोपी यांनी म्हटलं आहे। नक्कीच बदलापूरमध्ये एक नाल्याचं नव्हे तर बदलापूरमधील सर्व नाले हे एकत्र येऊन ज्या नाल्यामधून वाहतात तो प्रमुख नाला याचं पाणी उल्हास नदीमध्ये डायरेक्टली कोणतेही प्रोसेस न करता सोडण्यात येत आहे, ज्यामध्ये विविध कंपन्या, विविध कॉम्प्लेक्स, विविध व्यावसायिकांचे दुकानं, व्यापारी मधून जे दुकानं आहेत त्याचे जे सांडपाणी आहे ते सगळं एकत्रित होऊन या नाल्यामधून डायरेक्टली नदीमध्ये सोडण्यात येते, जे भरपूर घातक आहे। यामुळे नदीचे प्रदूषण हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। आपण नक्की पाहाल की यापूर्वी आपण नदीचे प्रदूषण आपण त्यामध्ये लिहायचो की गावकरींनी गुरे धुण्यामुळे होतात किंवा कपडे धुण्यामुळे किंवा त्याच्यामध्ये कारखान्याचं पाणी सोडलं जातं। हे सगळं जे प्रोसेस आहे हे फक्त 10% राहिलेलं आहे की ह्याच्यामुळे प्रदूषण होतं, परंतु 90% प्रदूषण जो आत्ताच्या वेळेला जो होतोय तो सर्व हा नाल्याचा पाणी डायरेक्टली नदीमध्ये सोडल्यामुळे होत आहे। नक्कीच या ठिकाणी जो नाला होता हा नाला डायरेक्टली असा समोरून नदीमध्ये सोडण्यात येत होता। ते सर्वांच्या दिसण्यामध्ये म्हणजे मानवजाती कोणीही त्या आली तरी त्याला बघण्यासाठी ते खूप वाईट वाटत होतं की ज्या ठिकाणी विविध चांगले कार्यक्रम, नदी ठिकाणी गंगा आरती होऊन गेली, या ठिकाणी गणपतीचे ह्याचा कार्यक्रम होतो, त्यानंतर इतर समाजातील विविध धार्मिक विधी या ठिकाणी होतात आणि आपण पाहाल तर हा समोरूनच नाला नदीमध्ये डायरेक्ट सांडपाणी सोडण्यात येतो, जे किती वाईट आहे। ज्या नदीला आपण उल्हास नदी दक्षिण उत्तर वाहणारी जिला आपण पवित्र मानतो, आपली माता मानतो आणि यात आपण हे सांडपाणी सोडतो, हे कितपत योग्य आहे? यामध्ये नक्कीच माझी मागणी असेल की आत्ता सध्या आपल्या पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वात मूलभूत गरज जी होती पाणी, तर पाण्याच्या या दोन प्रमुख समस्या आहेत। एक की पाणी पुरवठा आणि सांडपाणी नियोजन, यासाठी जे अटल मिशन फॉर रेग्युलेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन ही जी स्कीम राबवण्यात आली, ही स्कीम यामध्ये बदलापूरचाही समावेश आहे, उल्हास नदीचा समावेश आहे। यामध्ये जो पाणी फिल्टर करून जे पाणी नदीमध्ये सोडण्यात येते ही प्रक्रिया बदलापूरमध्ये व्हायलाच पाहिजे होती, ती प्रक्रिया आपली इथे झालेली नाही। तर माझी एक विनंती असेल की हे जे आपल्याला स्कीम आपली अमृतमध्ये जी आलेली आहे त्याचा या सांडपाणी फिल्टर करून त्याचा रियूज करावा। ते नदी सोडण्याच्या ऐवजी आज 20% पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, 80% पाणी हे इतर कामांसाठी वापरलं जातं। त्यातील पाणी हे रियूज करून बदलापूरमधील जेवढे 100 गार्डन आहेत किंवा कारखाने आहेत त्यांना किंवा इतर येण्यासाठी हा पाणी वापरला गेला पाहिजे। सदर हे वर्ल्ड वॉटर कन्झर्वेशनच्या वेळी त्या ठिकाणी 6 ते 7 विविध देशामधील चीफ इंजिनियर, IAS ऑफिसर हे त्या ठिकाणी आले होते। त्यांच्याशी चर्चा करताना मी बदलापूरमधील या सांडपाणीविषयी चर्चा केली। त्यांनी मला विविध मार्गदर्शन केलं आणि त्यांनी त्याच्यावर उपायही मला सांगितले। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर।